एक प्रामाणिक माणूस होता. तो कोणत्याही प्राण्यावर खूप दया करायचा. त्याला प्राण्याची शिकार करणे आवडत नसे. जर कोणी शिकार केली तर त्याला खूप राग यायचा. जर जंगलामध्ये कोणी शिकारीसाठी गेले तर तो त्यांना समजून सांगे की प्राणी मात्रांवर दया करा, त्यांना मारू नका, असं त्याची शिकवण होती. ही शिकवण त्याला लहानपणापासूनच मिळालेली होती. परंतु जंगलात 2 शिकारी आले आणि त्यांची शिकार करण्यावरून दोघांमध्ये शर्यत लागली की ज्याची कुत्री ससा धरतील तो शर्यत जिंकेल, असे त्यांची आट होती. मग त्यांनी जंगलामधून ससा शोधला आणि ते ससा शोधल्यानंतर त्यांनी झुडपामधून तो ससा उठवला. ससा घाबरून जोरात पळू लागला. तो प्रामाणिक माणूस झाडाखाली बसला होता आणि त्या माणसाने सशाला बघितलं. ससा त्यांच्याजवळ जाऊन थांबला. त्या व्यक्तीने त्याला प्रेमाने कुरवाळले. तसा तो ससा त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. इतक्यात त्यांच्याजवळ कुत्रे आणि शिकारी त्या प्रामाणिक माणसाजवळ पोहोचले. शिकाऱ्यांनी त्या प्रामाणिक माणसाला ससा देण्याची विनंती केली, परंतु तो माणूस म्हणाला की मी तुम्हाला हा ससा देणार नाही. शिकारी म्हणाले, हा आमच्या शर्यतीतला ससा आहे, तो आम्हाला द्यावाच लागेल. शरण आलेल्या कोणत्याही जीवाला जीवन द्यायचे असते. हा ससा रानात राहतो, गवत खातो, नदीचे पाणी पितो. त्याला झुडपातून का उठवले? त्याने तुमचे काय बिघडवले? विनाकारण मारतात तुम्ही त्याला, असं तो प्रामाणिक माणूस म्हणाला. असे सांगितल्यानंतर शिकारी विचार करू लागले आणि त्या प्रामाणिक माणसांचे विचार त्या दोन्ही शिकाऱ्यांना आवडले. त्यांना वंदन करत ते म्हणाले, खरं आहे तुमचं. आता आम्ही कोणत्याही प्राण्याला मारणार नाही. असं म्हणून ते शिकारी तिथून निघून गेले आणि त्या प्रामाणिक माणसाला खूप आनंद झाला, कारण त्या सशाचे जीव वाचले आणि सशाने नंतर तिथून धूम ठोकली. आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.